शांतीसागर रिसॉर्ट मुंबईपासून जवळच्याच अंतरावर असलेलं उन्हाळ्याचा कडाका कमी करणारं एक छोटं पण सुंदर रिसॉर्ट म्हणजे शांतीसागर रिसॉर्ट। आपण वाढायला लागलं की नजरा शोध घेतात जवळच्या वॉटर पार्कचा। मुंबईपासून 52 किलोमीटरच्या तसेच कल्याणवरून 15 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या आम्ही निघालो बदलापूरच्या शांतीसागर रिसॉर्टला। नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत। आपण आलो आहोत बदलापूर रेल्वे स्टेशनपासून 10 ते 11 किलोमीटरच्या अंतरावर शांतीसागर रिसॉर्ट येथे। हा शांतीसागर रिसॉर्ट आपल्याबरोबर आहे राजू, पल्लवी वहिनी, निनाद आणि मिसेस सुमन। हाय, चला तर जाणून घेऊया रिसॉर्ट बद्दलची संपूर्ण माहिती। मित्रांनो, गेटच्या आत आल्यावर आपल्याला डाव्या हाताला पार्किंग दिसते। खूप मोठी पार्किंग आहे, मोठी पार्किंग आहे, काही टेन्शन नाही आहे। ये हो विकत आहे का भाड्याने? कसं आहे? कितीला आहे? 200 हे 200 रुपयाला। आणि बॉल वगैरे हा बॉल कितीला? 40 रुपयाला। हा बॉल कितीला? 80 रुपयाला। भाऊ हे कितीला? 300 रुपये। मित्रांनो, इथं सोय आहे। तुम्हाला जर पाण्यात खेळायचं आहे तर इथे ट्यूब्स वगैरे मिळतात। असं दुकान आहे। ट्यूब पाहिजे तुला? ट्यूब वगैरे लागेल ना? पोहता येत नाही तुला? मावणारच नाही। अरे राजू, ट्यूब घे। निना तुला नाही, तुला करत नाही। बाहेर परिसर मोकळा दिसत होता पण आत तेवढाच गजबजलेला होता। मित्रांनो, बदलापूर स्टेशनवरून जर तुम्ही ऑटोने येत असाल तर 3 किंवा 4 जणांचे 200 रुपये घेतात, वन साईडचे। नारळाच्या झाडाने वेढलेला हा परिसर अतिशय सुंदर आहे। मस्त छोटा लेक आहे इथे। इथे बसायला जागा आहे, वर नेट लावलेली आहे आणि हे आपल्या दोन्ही बाजूला बांबूची आणि नारळाची झाडं आहे। मित्रांनो, आज संडे असल्यामुळे जाम गर्दी आहे आणि आज खूप मजा येणार आहे। इथं डाव्या हाताला लहान मुलांसाठी खेळायला आहे, इथे सुद्धा खेळायला आहे। मोठमोठी नारळाची झाडं आहेत। वाव, आणि समोर तिकीट काउंटर आहे। काढले तिकीट? मॅडम, ऑनलाईनची सोय आहे? नाही, फक्त कॅश आहे। फक्त कॅश आहे का? मित्रांनो, 300 रुपये एंट्री चार्जेस आहे। सर हे घ्या। चलो, शाहरुखचा हे केला आणि रिसॉर्टमध्ये एंट्री मारली। डाव्या बाजूला एंट्री मारताच लहान मुलं पाण्यात कल्ला करताना दिसले। आज रविवार असल्यामुळे वॉटर पार्कला गर्दी जाम होती। अशीच गर्दी आपण विरारच्या मंथन रिसॉर्टला पाहिली होती। रिसॉर्टमध्ये ठिकठिकाणी बसण्यासाठी मोठमोठी शेड आहेत। काही स्नॅक्सचे स्टॉल देखील आहे। रिसॉर्टचा सर्व परिसर पाण्याने ओला आणि हिरवागार होता। 20 चा 30 चा गोळा सुद्धा भेटतो तुम्हाला इथे। मित्रांनो, आपण आता यात जाऊया। त्या बाजूने चढायचं आहे आणि तिथून असं आत की तिथे रेन ड्रॉप्स आहेत, तिथे जायचं आहे। मित्रांनो, आपण आत आलेलो आहे आणि काही अंदाज येत नाहीये। कपडे चेंज केलेले आहे। मित्रांनो,
मुलांचा दंगा पाहून आपणही दंगा करावा असं वाटत होतं. मित्रांनो, याच्या खाली पण आहे पाणी. हे नाचो 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 नाचो. सर्वीकडे पालकांचा मुलांचा कल्लाच कल्ला. मित्रांनो, आपण आता वर जाऊया. इथून खाली जाऊया. मित्रांनो, आपण इकडे गेलो होतो, आता त्याच्या समोर इथे जाऊया. मित्रांनो, आपण जरा आता वर जाऊया. ही छोटी स्लाइड आहे, बोगदा आहे, तिथून जाऊया. बाजूला ही एक स्लाइड आहे. संपूर्ण रिसॉर्ट माणसांनी ओतप्रोत वाहू लागला होता. मित्रांनो, आपण तिकडे होतो, ही मोठी स्लाइड बघितली आणि त्याच्याच खाली हा वॉटरफॉल आहे, आर्टिफिशियल वॉटरफॉल. वाव, सुंदर. लय लागतोय जोरात. मित्रांनो, तिथं बाजूला वेव पूल आहे. मित्रांनो, चला आता वेव पूल मध्ये. वेव पूलमध्ये माणसांची वेव जास्त होती तर पाण्याची कमी. काही मुलं खेळत तर काही झोपलेली दिसली.
नंबर आणि आता खाली जायचंय. जास्त लांब नाहीये, जास्त घसरती जागा नाहीये, पण तरी आपण जाऊ शकतो. हे गेलो. वहिनी कुठे? मी पण पाण्याचा फोर्स बघा आणि या पाण्याच्या फोर्स मधून जायचंय. आपल्या मागे गर्दी आहे आणि आता आपण चाललोय खाली. काही खरं नाही. गेलो. बाजूला फोटो येतो याला पकडा बरं का. फोटो येतो याला पकडा. आलं ना. या वॉटर रिसर्चच्या दुनियेत आपण काही क्षण आनंदाने लहान मुलासारखे जगतो. वेळ कसा जातो हे कळत नाही. पाण्यात खेळून आम्हाला भूक लागली होती. वॉटर पार्कलाच लागून असलेल्या हॉटेलमध्ये आम्ही पोहोचलो. हॉटेलचा परिसर उल्हास नदीच्या बाजूला आहे. आमचा मेनू व्हेज बिर्याणी आणि चिकन बिर्याणी. मस्त एकदम. चिकन बिर्याणी मागवली आम्ही आणि व्हेज बिर्याणी. जेवणावर ताव मारला आणि आम्ही बॅक टू होम झालो.